नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवार, न्यायवैद्यक विशेषज्ञ, नाशिक। आज आपण पाहणार आहोत की सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं एक लँडमार्क जजमेंट परमानंद कटारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया। याच्यामध्ये काय झालं होतं की रस्त्यावरती एक स्कूटर स्वाराचा गंभीर अपघात झाला। एक सद्गृहस्थ त्याला त्या ठिकाणी रुग्णालयात घेऊन गेले। रुग्णालयामध्ये पोहोचल्यानंतर त्याला दाखल केलं गेलं, परंतु रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की हे मेडिको लिगल प्रकरण आहे, आम्ही उपचार करू शकत नाही। प्राथमिक उपचार न करता रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयामध्ये पाठवलं गेलं। दुसऱ्या रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना विलंब झाला। त्या ठिकाणी प्राथमिक उपचाराचा अभाव, विलंब याच्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली। दुसऱ्या रुग्णालयामध्ये पोहोचण्यापूर्वी किंवा पोहोचताच रुग्णाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। आणि हे सगळं झालं कशामुळे की त्याला इमर्जन्सी जी ट्रीटमेंट मिळणं आवश्यक होतं ही मिळाली नाही। त्याला उपचार मिळण्यासाठी जो काही विलंब झाला आणि त्याचं कारण होतं की मेडिको लिगल केस आहे, पोलिसांना कळवलं पाहिजे, पुरावे जतन केले पाहिजे, यासाठी जो काही विलंब केला जातो हा विलंब या मृत्यूस कारणीभूत ठरला, अशा पद्धतीने त्या ठिकाणी मांडण्यात आलेलं होतं। कुठल्याही रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्कालीन उपचार हे गोल्डन आवर नियमाप्रमाणे तात्काळ मिळणं आवश्यक आहे आणि रुग्णालयाची ही वैयक्तिक आणि कायदेशीर जबाबदारी त्या ठिकाणी आहे की त्यांना हे आपत्कालीन उपचार आपण उपलब्ध करून द्यावेत। मेडिको लिगल प्रकरणामध्ये पुरावे जतन करणे, पोलिसांना माहिती देणे हे गरजेचं आहे। मात्र न्यायालयाने यामध्ये नमूद केलं की पुरावे जतन करणे, पोलिसांना कळवणे हे नंतर देखील करता येऊ शकतं, परंतु लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट ही आधी, म्हणजे जीवन रक्षक उपचार पद्धती आधी आणि नंतर कायदेशीर तुमची कर्तव्य तुम्ही त्या ठिकाणी करा। हे अशा पद्धतीने आपत्कालीन सेवा नाकारणे हे अयोग्य आहे। इमर्जन्सी परिस्थितीमध्ये कोणतंही रुग्णालय रुग्णाला उपचार करण्यास नकार देऊ शकत नाही। आणि पहिली ड्युटी जी आहे ती मेडिकल ड्युटी आहे आणि दुसरी ड्युटी जी आहे ती लीगल ड्युटी आहे। पुरावे जतन करा, पोलिसांना कळवा, कायदेशीर सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पूर्ण करा, परंतु आधी आपत्कालीन परिस्थितीमध्ये असलेल्या रुग्णाला जीव वाचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही करा। इव्हन कोड ऑफ कंडक्टचे जे काही रेग्युलेशन्स 2002 मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे, याच्यामध्ये देखील हे लिहिण्यात आलेलं आहे। याच संदर्भातील नंतरच्या पर्वत कुमार मुखर्जी वर्सेस रुबी जनरल हॉस्पिटल या केसमध्ये याचा रेफरन्स घेण्यात आलेला होता आणि त्यातून पुढे जे आहे ते गुड सॅमरिटन केस ही समोर आली। आणि ही गुड सॅमरिटन म्हणजे सद्गृहस्थ जे ह्या रुग्णाला घेऊन त्या रुग्णालयापर्यंत आले, तर त्या सद्गृहस्थाला जे आहे ते त्याचं नाव विचारा, पत्ता विचारा, त्याला पोलीस येईपर्यंत थांबवून ठेवा, त्याची अधिक विचारपूस करा, कोर्ट कचेऱ्या, पोलीस याला ते घाबरून असे सद्गृहस्थ अशा लोकांना मदत करण्यापासून परावृत्त होऊ नये, ते करण्यासाठी त्यांना भीती वाटू नये, उपचार करण्यासाठी किंवा उपचारासाठी त्यांना दाखल करण्यासाठी जे आहे ते त्यांच्या मनात शंका, संशय, भीती, पोलीस, कोर्ट कचेरी यांची येता कामा नये, यासाठी हा गुड समारिटन कायदा जो आहे तो त्या ठिकाणी लागू करण्यात आला। सुप्रीम कोर्टाने या संदर्भातील मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या। त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने याबाबत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स ज्या आहेत त्या बनवण्याच्या सूचना केलेल्या होत्या। त्या सूचना आर्टिकल 141 प्रमाणे आता कायदा म्हणूनच बघितल्या जातात आणि त्या अनुषंगाने गुड समारिटनला संरक्षण दिलं पाहिजे। या अनुषंगाने 2016ला सेव्ह लाईफ फाउंडेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया या जजमेंट मध्ये देखील हे गुड सॅमरिटनचं महत्व आणि त्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे जे आहे स्पष्टपणे मांडण्यात आलेले आहेत। जसं की त्यांचं नाव सांग, पत्ताच सांग, त्याचे नाव त्याला गुप्त ठेवता येऊ शकतं। कोर्टामध्ये उपस्थित करताना देखील त्याला समन्स, वॉरंट काढणे याच्याऐवजी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सचं ऑप्शन देणे, इतर ऑप्शन देणे, असंही त्याच्यामध्ये मार्गदर्शक सूचनामध्ये बऱ्याच सूचनांचा जे आहे ते उल्लेख करण्यात आलेला आहे। कोणत्याही रुग्णालयाचा प्राथमिक उपचार करावा, मदत करायला आलेल्या गृहस्थाला थांबवू नये। मोटार व्हेकल कायदा 134 अ मध्ये देखील त्या ठिकाणी गुड समारिटनचं जे आहे ते
उल्लेख केलेला आहे की याच्यामध्ये याला जे आहे ते संरक्षण तुम्ही द्या. इव्हन क्रिमिनल कायदा किंवा जो फौजदारी कायदा डिस्कस केला जातो त्यामध्येही कोणाचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर हे तुमचं सामाजिक कर्तव्य आहे असं मानलं जातं आणि त्याच्यामुळं तुमच्यावरती कोणताही दोष ठेवला जाऊ शकत नाही असंही मानलं जातं. त्यामुळं मदत करायला गेलो की पोलीस, कोर्ट कचेऱ्या, इतर लफडे आपल्या पाठीमागे लागतील असा विचार न करता ह्या गुड सॅमॅरिटन लॉचा वापर करा आणि एखाद्या गंभीर परिस्थितीमध्ये असलेल्या आपत्कालीन उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णाला त्या गोल्डन आवर मध्ये म्हणजे त्या सुरुवातीच्या 1 तासामध्ये महत्वाचे सगळे तातडीने उपचार मिळावेत या अनुषंगाने प्रयत्न करा. तर प्रत्येक हॉस्पिटल किंवा डॉक्टर्स यांनी हे गुड सॅमॅरिटन तत्व जे आहे ते पाळलं पाहिजे. तसेच गोल्डन आवर रूल देखील पाळला पाहिजे कारण हा गोल्डन आवर रूल हा महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट च्या अनुषंगाने जे काही महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन रूल्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे यामध्ये देखील त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं व्हायोलेशन केलं तर आपणास कायदेशीर कारवाईस त्या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळं हे काही परमानंद कटारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे जजमेंट आहे. हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारता कामा नये. पोलीस, कोर्ट, कचेरी, मेडिको लिगल केस आहे म्हणून त्या उपचारामध्ये कोणताही विलंब होता कामा नये किंवा नाकारता कामा नये. तसेच सर्व रुग्णालयांनी गोल्डन आवर रूल पाळणे हे बंधनकारक आहे. कोणताही रुग्ण आपल्याकडे इमर्जन्सी अवस्थेत आल्यानंतर त्याला स्थिर करणे, स्टेबल करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि इव्हन पुढच्या हॉस्पिटलमध्ये रेफर करत असताना त्याला जर लाईफ सेव्हिंग काही उपचार लागले तर ते सर्व उपचार पुरवणे आणि अशा रुग्णासोबत ज्याची अवस्था क्रिटिकल आहे त्याच्यासोबत ऍटलिस्ट डॉक्टर शक्य नाही झालं तर कोणीतरी नर्सिंग स्टाफ किंवा ज्याला या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचं ज्ञान आहे असा व्यक्ती तुम्ही त्या अँब्युलन्स मध्ये पाठवावा जेणेकरून आपल्याला कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकण्याची वेळ येणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.